ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे सिनियर IPS अधिकारी पराग जैन यांना केंद्र सरकारने भारतीय गुप्तचर एजन्सी रिसर्च अँड ॲनालिसिस विंग या संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्त केलं आहे. त्यांना पुढील 2 वर्षासाठी R&AWच्या प्रमुख या पदाची जिम्मेदारी देण्यात आली आहे. ते वर्तमान चीफ रवी सिन्हा यांची जागा घेतील. रवी सिन्हा यांचा कार्यकाळ 30 जूनला संपेल. पराग जैन 1989च्या बॅचचे पंजाब कॅडरचे IPS अधिकारी आहेत. सध्या ते एव्हिएशन रिसर्च सेंटर म्हणजेच ARCचे प्रमुख आहेत. पराग जैन या अगोदर SSP चंदीगड, कॅनडा आणि श्रीलंकामध्ये भारतीय प्रतिनिधीच्या स्वरूपात आणि जम्मू काश्मीरमध्ये काउंटर टेररिझममध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. पराग जैन यांना आतंकवादी विरोधक विशेषज्ञ मानलं जातं आणि त्यांना खास करून अफगाणिस्तान पाकिस्तान क्षेत्रामध्ये विशेषज्ञता आहे. रिसर्च अँड ॲनालिसिस विंग ही भारताची गुप्तचर संस्था आहे. 1968च्या अगोदर इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच IB ही संस्था देशात आणि देशाच्या बाहेर दोन्हीकडून गुप्त माहिती गोळा करण्याचं काम करत होती. मात्र 1962 भारत चीन युद्ध आणि 1965चं भारत पाकिस्तान युद्ध यानंतर विदेशातील ॲक्युरेट माहिती गोळा करण्यासाठी एका वेगळ्या एजन्सीची आवश्यकता भासू लागली आणि त्यालाच पूर्ण करण्यासाठी R&AW या संस्थेची स्थापना केली गेली. R&AW ही संस्था भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या शेजारील देशाच्या घटनाक्रमावर लक्ष ठेवते, भारताच्या राष्ट्रीय हितासाठी गुप्त अभियान चालवते. याचप्रमाणे भारतासाठी धोका निर्माण करणाऱ्या आतंकी तत्वांना निष्क्रिय करणे हे देखील रिसर्च अँड ॲनालिसिस विंगच्या कार्यामध्ये समाविष्ट आहे. R&AW दुसऱ्या देशात सक्रिय असलेल्या त्या समूहाची माहिती जमा करते जे भारताच्या सुरक्षा आणि अखंडतेला धोका आहे आणि त्यांना निष्क्रिय करण्याचं काम देखील करते. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय हिंद.